हा आहे पानगळ्याचा डीप नेक ब्लाऊज. पण याला आता आपल्याला हायनेकचं पॅटर्न करायचं आहे. कस्टमरने आपल्याला आधी पानगळा सांगितला होता, नंतर त्याला हायनेकचं थोडंसं लुक हवं आहे. त्यासाठी आपण टक्स मारून घेतलेले आहे आणि जो डीप गळा आहे त्याला आपल्याला हायनेकचं पॅटर्न करण्यासाठी आपल्याला एक कॅनव्हास घ्यायचं आहे. त्याच्यावरती 2.5 इंच गळा रुंदी आणि 3.5 इंचावरती मार्किंग करून दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची. 1.5 ते 2 इंचाचा साधारण पॅच तयार करायचा आहे. हा पॅच लावण्याची एक सोपी पद्धत सांगतोय आणि त्याला आपल्याला एक ड्रॉप लेस पण अटॅच करायची. ह्या पॅचला आपल्याला आहे त्या फॅब्रिकवरती सेम फॅब्रिकवरती लावून प्रेस करून त्याला सेम लेस लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला टक्स मारल्यानंतर पूर्ण शोल्डरचं माप घ्यायचं आहे. टक्स मारल्यानंतर शोल्डर थोडंसं ब्रॉड होतं. त्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डरचं माप घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाचणी लावून आपल्याला टीप मारून घ्यायची फक्त. खूप सोपी पद्धत आहे. 10 मिनटाचं काम आहे सगळं. 10 ते 15 मिनटात तुम्ही सेम पॅटर्न तयार करू शकता. आणि खालच्या साईडला ड्रॉप लेस लावल्यानंतर तुम्ही लुक बघा.